आता पाहूया टॉप 9 मोठ्या घडामोडी। शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांच्या नागपुरातील बंगल्याच्या दुरुस्तीसाठी 1 कोटींचा खर्च होत असल्याचं समोर। कृषी मंत्री दत्ता भरणेंच्या बंगला दुरुस्तीसाठी होणाऱ्या उधळपट्टीवर टीका। 8 ते 10 दिवसांच्या हिवाळी अधिवेशनासाठी 6 खोल्यांच्या बंगल्यावर सरकार करतंय तब्बल 1 कोटींपेक्षा अधिकचा खर्च। उद्या संध्याकाळी 6 वाजता महायुतीच्या समन्वय समितीची बैठक होणार। उद्याच्या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात महायुतीचं धोरण ठरणार, सुनील तटकरेंची माहिती। सांगलीमधल्या जतमध्ये जयंत पाटलांच्या विरोधात झळकले विडंबनात्मक पोस्टर। अज्ञातांकडून राजाराम बापू साखर कारखान्यावरून जयंत पाटलांचे कार्टून असलेले डिजिटल फलक लावण्यात आले। खासदार सुप्रिया सुळेंची पंजाबच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। सिकंदर शेखवर पंजाब पोलिसांनी केलेल्या कारवाईसंदर्भात चर्चा। सुप्रिया सुळेंनी व्हॉट्सअप स्टेटसवरून दिली माहिती। प्रसाद लाड यांच्याकडून एमसीएच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल। प्रवीण दरेकरांवर निवडणुकीची विशेष जबाबदारी दिल्याची माहिती। तर विहंग सरनाईक, माजी क्रिकेटपटू डायना एडल्ची यांचाही एमसीए अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल। वकील असीम सरोदेंची सनद 3 महिन्यांसाठी रद्द। राज्यपाल विधानसभा अध्यक्षांबद्दलचं विधान भोवलं। पालघरमधल्या वाडा तालुक्यामधल्या सिलोत्तरमधल्या शेतकऱ्याच्या खात्यावर नुकसान भरपाई म्हणून ₹2.30 जमा। मधुकर बाबूराव पाटलांच्या 11 एकर शेतीचं अवकाळीमुळे नुकसान। भाजपच्या आवाज मुंबईकरांचा संकल्प भाजपचा या मोहिमेला जोरदार सुरुवात। दादरमध्ये भाजपची जोरदार बॅनरबाजी। क्यूआर कोडद्वारे मुंबईकरांच्या सूचनांची मागणी। नागपूरमध्ये परिवहन सुविधेचं सक्षम जाळं उभारणार। नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। 650 गावांसाठी इलेक्ट्रिक बसची सुविधा सुरू करणार, बावनकुळेंची माहिती। आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरमध्ये गतिमंद विद्यार्थ्यांना मारहाण। माणकीमधील विद्यार्थ्यांच्या निवासी विद्यालयामधली घटना। शिपाई दीपक इंगळे, प्रदीप देहाडेचं निलंबन, गुन्हा दाखल। मंगलप्रभात लोढा आणि राहुल नार्वेकर यांच्या भेटीनंतर जैन मुनी निलेश चंद्र मुनी यांचं उपोषण मागे। तर 15 दिवसांमध्ये तोडगा नाही निघाला तर पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचा दिला इशारा। मुंबईमध्ये 4 ठिकाणी कबूतरखान्यांसाठी परवानगी दिल्याविरोधात आम्ही गिरगावकर संघटना आक्रमक। परवानगी दिल्याच्या ठिकाणीच चिकन सेंटर सुरू करण्याची परवानगी द्या, संघटनेची मागणी। कुणबी प्रमाणपत्राबाबतच्या दोन्ही जीआर विरोधातील याचिकांवर 18 नोव्हेंबरला होणार एकत्रित सुनावणी। सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई उच्च न्यायालयाला निर्देश। 2004चा जीआर आणि 2 सप्टेंबर 2025च्या जीआर विरोधातील सुनावणी एकत्र घेण्याची ओबीसी वेलफेअर फाउंडेशनची मागणी सुप्रीम कोर्टाकडून मान्य। राज्याच्या पोलीस महासंचालक पदासाठी 7 जणांची यादी मंजुरीसाठी यूपीएससीकडे पाठवल्याची माहिती। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला 31 डिसेंबरला होणार निवृत्त। एनआयएचे प्रमुख सदानंद दातेंसह 7 जण महासंचालक पदाच्या शर्यतीत। राज्यामधील जिल्हा बँकेच्या भरतीमध्ये स्थानिकांना प्राधान्य देण्याचा शासनाचा निर्णय। 70% जागा राखीव ठेवण्याचे राज्य शासनाचे आदेश। राज्यामध्ये साखर गाळप हंगामाला शनिवारपासून सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 28 साखर कारखान्यांना गाळप परवाने। साखर आयुक्तालयाच्या स्तरावर आणखी 33 कारखान्यांच्या परवान्यासाठी तपासणी। 2 दिवसांमध्ये निर्णय होणार। सुप्रिया सुळेंनी घेतली ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट। एसआयटी नेमली तरीही तपासामध्ये गती नाही। ज्ञानेश्वरी मुंडेंची सुप्रिया सुळेंकडे तक्रार। ठाण्यामध्ये मनपाच्या तोडक कारवाई दरम्यान स्थानिकांकडून पोलिसांवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न। 8 इमारतींवर होणार तोडक कारवाई दरम्यान स्थानिक आक्रमक।